मागील भागात आपण बेंचिंगचं भांडाफोड केलं. आज आपण त्याचा चुलत भाऊ सिच्युएशनशिप याला एक्सपोज करणार आहोत. काही नात्यांना ब्रेकअपच होत नाही कारण ते रिलेशनशिप मध्येच नसतात, तरी त्यांचं रोज बोलणं, काळजी घेणं, भेटणं, जेलस होणं सगळं असतं. फक्त एक गोष्ट नसते, क्लॅरिटी. यालाच म्हणतात सिच्युएशनशिप. नातं तर ठेवायचं पण त्याला नाव नाही द्यायचं. का करत असतील बरं असं लोक? खरं तर ना, यांना कमिटमेंटची भीती वाटते, पण यांना एकटंही राहायचं नसतं. नात्याचे सगळे बेनिफिट हवे असतात पण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नसतात. म्हणजे नात्याचे फायदे तर हवे पण जबाबदारी नको. तुमचा सगळ्यात मोठा भ्रम काय माहिती? तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करत नसता, तुम्ही मनात तयार केलेला तिच्या व्हर्जनवर प्रेम करत असतात. की एक दिवस तो बदलेल, एक दिवस ती तयार होईल, थोडा वेळ दिला तर सगळं ठीक होईल. आणि हीच कल्पना तुम्हाला त्या नात्यात अडकवून ठेवते. असं नेमकं का घडतंय आपण सायकोलॉजीनुसार समजून घेऊया. आपला मेंदू अनिश्चिततेमध्ये कम्फर्ट शोधत असतो, म्हणून जेव्हाही निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा मेंदू ती टाळतो. हेच आहे अवॉइडन्स बिहेवियर. यामध्ये आपण नेहमी कम्फर्ट झोन मध्ये राहतो, डिसिजन घेत नाही, वेळ निघून जातो आणि ते नातं तिथेच अडकून राहतं. यामध्ये बोलणं चालू असतं, भेटणं चालू असतं, काळजी चालू असते, जेलसी होत राहते, पण लेबल नाही, फ्युचरची प्लॅनिंग नाही, डायरेक्शन नाही. सगळं असतं पण काहीच क्लिअर नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला खरंच तुमच्यासोबत आयुष्य घालवायचं असतं ना, तो डायरेक्ट डिसिजन घेतो, हो किंवा नाही. परफेक्ट टाइम शोधत बसत नाही. सत्य हेच आहे, सिच्युएशन मध्ये तुम्ही नात्याची वाट बघत नसता, तुम्ही कोणाच्या तरी निर्णयाची वाट बघत असता. म्हणून सत्य स्वीकारा, स्वतःला फसवणं थांबवा, समोरच्याकडून क्लॅरिटी मागा, गोंधळात राहू नका, तुमची किंमत ओळखा, दुसऱ्याचा ऑप्शन बनू नका, स्वतःचे प्रायोरिटी बना. तुमचा वेळ खूप अनमोल आहे, तो योग्य व्यक्तीवर खर्च करा. स्वतःची रिस्पेक्ट म्हणजे सर्वात मोठी व्हॅल्यू असते तुमच्यासाठी. म्हणून डिसिजन घेणारी व्यक्ती निवडा, एक्सक्यूज देणारी नाही. कारण क्लॅरिटी नसणार नातं एक दिवस तुमचा आत्मविश्वास खाऊन टाकतं. म्हणून चूज पीस, चूज क्लॅरिटी, चूज यू. आता तुम्ही सांगा, पुढच्या भागामध्ये यांच्या कोणत्या नातेवाईकाचा भांडाफोड करायचा?